लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी, काव्या घरातील सर्वजण हे सर्वांच्या समोर रम्या व वसुंधरा आत्याला धमकी देऊन बोलतात की आता यापुढे घरात जर वावरायचं असेल तर खाली मान घालूनच वावरायचं. आणि तेव्हा दोघांनाही अतिशय अपमानित झाल्यासारखे वाटते. त्यानंतर आपण पाहतो बाबा हे वसुंधराने बांधलेली राखी काढून फेकून देतात. तेव्हा सर्वजण घरातले अतिशय आनंदित होतात. तर वसुंधराला, रम्याला आणि अतिशय राग येतो आणि वसुंधरा ही ती राखी हातामध्ये घेते आणि बोलते, या राखीची शपथ, तुमचा हा आनंद मी जास्त काळ टिकू देणार नाही. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलते, जीवा, काव्या आणि मानिनी काकू हे कशा प्रकारे रम्या व वसुंधरा आत्याला काम लावणार आणि त्यांना कशा प्रकारे या घरामध्ये राहायला देणार याचे प्लॅनिंग करत होते. परंतु मला आता वसू आत्याला काम लावणे हे काही योग्य वाटत नाही. तेव्हा जीवाला देखील नंदिनीचा राग येतो आणि नंदिनी बोलते, नंदिनी, तुम्ही हे काय बोलत आहात? ज्या महिलेने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला किडनॅप केले, तुम्हाला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, त्या महिलाविषयी तुम्ही आणखीन सहानुभूती मनामध्ये का ठेवत आहात? मला वाटले आता आईने व काव्याने मात्र खूप मोठी शिक्षा केली पाहिजे. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या, नंदिनी आणि मानिनी कशा प्रकारे रम्या व वसू आत्याला शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.